नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी आबांची लाडकी ताई आणि मी एक दूध उत्पादक शेतकरी असं माझं नाव द्यायचं चाललंय. ती पण नाव नाही मी हे घेणारच, पण म्हणलं सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिली. आबांची लाडकी ताई आणि मी एक दूध उत्पादक शेतकरी असं व्हिडिओ बनवताना सुरुवातीला म्हणणार आहे. तर कसं वाटतंय तुम्हाला नक्कीच सांगा. तर मी ना आजपासूनच एक व्हिडिओ बनवला आणि म्हणलं विचारावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आणि थोडंसं गायींबद्दल पण सांगावं की एका गायीपासून सुरुवात केलेली. आज माझी सुरुवात 8 गायींवर येऊन पोचली आणि मुक्त गोटा झाला. बाकीचं सगळं असं म्हणजे व्यवस्थित झालं आहे. आता खूप छान वाटतंय आणि आता 2-3 गायी जरी वाढवल्या ना तरी पण काहीच अडचण नाही, कारण का आता आपल्याला जागा पण भरपूर झाली, त्यामुळं काहीच अडचण नाही. पण हितपर्यंत जे आलेला माझा प्रवास आहे ना, ती सहजासहजी मी तिथं येऊन पोचलेलीच नाही. एवढा माझा खडतर प्रवास आहे की काय विचारूच नका. आणि खूप संघर्ष केलेला आहे मी इथपर्यंत यायला. आणि वेळ पण खूप गेला. आणि गायींचा व्यवसाय करायचं म्हणजे गायींच्या व्यवसायात ना वेळ पण भरपूर द्यावा लागतो. असं सहजासहजी सक्सेस होणं अशक्यच आहे बरं का. तर जे कोणी नवीन असतील ना त्यांनी करायचं असेल तर थोडंसं सांभाळूनच करायला लागतं. गाय जर आणली ना, ती गाय बाहेरनं व्यापाऱ्याच्या दारातनं आपण आणतो, तर आपली ती बाहेरनं कुठल्या गावावरनं आली ती आपल्याला महत्त्वाचा मुद्दा माहिती नसतं. आणि मग तिला तिथलं वातावरण आणि आपल्या इथलं वातावरण तिला सूट झालं पाहिजे. तर ती वातावरण सूट नाही झालं तर ती आजारी पडते, आणि तिला जर सूट झालं ना तर मग नाही आजारी पडत, मग ती 100% यशस्वीच होती. तर माझी जी आता गाय वेली ना, ती गाय आणलेली नवीन वेली, तिनं 10 दिवस घेतलं आणि 10 दिवसानंतर वेली. मग वेल्यानंतर तिला अंतुल्या झालाय, पण एवढा मोठा आहे ना, त्याचं वजन जलमल्या जर केलं असतं तर 35 ते 40 किलो भरला असतं. आणि गायला पण खरंच खूप त्रास झाला. तर 4 माणसांनी ओढलं एवढं, म्हणजे गायला त्रास झाला. त्रास होऊनी येताना तर मग हे होत नाही, आजारी पडत नाही ती. पण आता काय करणार, ती मोठाच होता तेवढा. तर मग तरी पण मी प्रयत्न केला भरपूर की डॉक्टर बोलवलं. डॉक्टरकडं संध्याकाळी पण इंजेक्शनं केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पण तिनं वैरण खाल्ली नाही म्हणल्यावर परत डॉक्टर बोलवलं आणि डॉक्टरला सांगितलं की सलाईन लावा. तर मग डॉक्टरनी लगेच तिला सलाईन लावलं, इंजेक्शनं दिली. आणि मग थोड्या वेळाने ना, एक अर्ध्या तासात तर तिनं खायला चालू केली वैरण. आणि वैरण, पेंड आणि बार्ली पण असं तिनं खाल्लं ना आणि रवंत केला ना, मग तिची तब्येत चांगली आहे म्हणायचं. मग ती 4 दिवस तर तिची खरंच 100% काळजी घेतली पाहिजे वेल्यापासून गायची. 4 दिवस की तिनं खाल्लं का, रवंत करते का, व्यवस्थित तब्येत आहे का. नसेल तर लगेच डॉक्टर बोलवायचं. डॉक्टर बोलवायला वेळ करायचा नाही, नाहीतर मग आपलं म्हणजे त्यांना कसं सहन होत नसतं, त्यांच्याकडं सहनशक्ती म्हणजे ताकद कमी पडते. आणि वेलेली गाय असते त्यामुळे तिची पहिलीच ताकद कमी झालेली असती. तर मग अशी काळजी घ्यायची जरा. आणि आज माझ्या गायीचा 4था दिवस आहे. तर आज खरं 100% चांगली आहे गाय. आज काहीच तिची अडचण नाही, कारण का तिने पेंड, वैरण खाल्ली, पाणी पिली आणि रवंत पण तिचा चालाय. तर माझं सारखं गोट्यात लक्ष असतं की गाय रवंत करते का, बसली का, असं लक्ष द्यायचं सारखं. अजिबात असं हे करायचं नाही. आणि लक्ष दिलं तरच हा दूध व्यवसाय परवडतो, ना तर दूध व्यवसाय परवडत नाही. नाहीतर उगाच करायचं आणायची गाय, बांधायचं, तिची काळजी घ्यायची नाही, तिला बघायचं नाही आणि फक्त दूध काढायचं आणि घालायचं. तर असं केलं ना तर आपल्याला अजिबात परवडत नाही. आणि काय लोक बघा कशी करते ती की तिची गाभण राहण्याचं पण 2-2.5 महिन्याचं कंप्लीट झालं की तिची काळजी घेतली पाहिजे, मिनरल मिक्सचर चारलं पाहिजे. ती वेळेवर गाभ गेली तर आपल्याला परत दुसऱ्या वेताला ती लवकर विती. मग तिचा आपल्याला म्हणजे तोटा नाही झाला पाहिजे, तरच ती आपल्याला परवडतं, नाहीतर नाही परवडत. आणि उगाच काही पण करून चालत नाही. खरंच खूप विचार करून करायला लागतं आणि खूप कष्ट पण आहे. तर मला का दुधाचा व्यवसाय छान वाटतो की आपल्याला कुणाच्या शेतात कामाला जायचं, आणि शेतात दुसऱ्याच्या कामाला गेलं तर बघा किती आपल्याला फक्त 250 रुपये, आमच्या इथं तर ना 250 रुपये हजेरी आहे महिलेला.
तर 250 रुपयांनी काय म्हणून दुसऱ्याच्या शेतात कामाला जायचं. एक गाय घ्या आणि एका गायीपासून सुरुवात करा, तर तुम्ही कुठं जाऊन पोहोचाल शिखरावरती, असं माझं तर मत आहे. तर मी जर माझं तुम्हाला सांगायचं म्हणलं ना, संघर्ष मी कशी उभा केले ते आज एवढी मोठी माझ्यासाठी, खरंच एवढी मोठी गोष्ट आहे ना. मला ह्या माझ्या गायींचा खरंच खूप अभिमान वाटतो की मी आज एवढी मोठी जाळी केली, एवढ्या गायी उभा केल्या त्या, आणि ह्याच्या मागचा जी संघर्ष आहे, ती संघर्ष जर तुम्हाला सांगितला ना आणि ऐकायचाच असेल आणि तुम्हाला तर आवडतच असेल माझं संघर्ष ऐकायला, तर मी खरंच एक प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत राहीन की मी कसं कसं केलं आहे ती. आणि संकट नाही असं नाही, शेतकरी म्हणजे शेतकऱ्याच्या पाठीमागं खरंच खूप संघर्ष असतो बरं का. तर ती संघर्ष मी भरपूर केला आहे आणि त्यातनं आत्ता बाहेर पडली असं मला तर वाटतं आहे. आणि आज मी खूप समाधानी आहे आणि खरंच खूप खूप छान वाटतं आहे बरं का. कारण का आज मी खरंच आता एकदा आपण पुढं चाललो ना, मग नाही म्हणजे ही होत, आपण म्हणजे वाढत गेलं ना, आपलं आता बजेट येणं वाढत गेलं तर आपण मग मागं सरकत नाही, आता पुढं सरकतो. तर असं हळूहळू करा आणि लक्ष देऊन करा, काळजीपूर्वक करा. गाईचा गोटा एकीकडं आपण राहिलं एकीकडं असं पण करू नका, मग आपल्याला तिथं काळजी घेता येत नाही. तर आपल्या नजरेसमोर गाई पाहिजे त्या. मी ना संध्याकाळी गेटला कुलूपसुद्धा लावते, एवढी काळजी घेते झोपताना. गायींच्या गोट्यात आपली चक्कर झालीच पाहिजे की कुठली गाय रवंत करते, कुठली गाय बसली, कुठली गायीचा चेहऱ्यावरनं ओळखता आलं पाहिजे की आपली गाय आजारी आहे आणि तिचा चेहरा बघा, ह्याच्यावरनं सुद्धा ओळखता आलं. एवढं लक्ष बारकाईनं लक्ष दिलं ना, तर मग दूध व्यवसाय खरंच 100% यशस्वी होतो. आणि ह्या गोट्याच्या मागं तुम्ही म्हणचाल स्वतःला एवढं किती महान किंवा किती मोठेपणानं समजते, तर तसं मी एवढं म्हणजे अभिमानानं का तुम्हाला सांगते, तर ना मी एकटीनं केलेला संघर्ष आहे म्हणून तुम्हाला सांगते. ह्यातनं मला वैरण आणण्यात किंवा कुठलीही बाकीची मदत करण्यात कोणाचाही हात नसतो. कारण का तुम्हाला मी दाखवलं एका व्हिडिओमध्ये, गाड्या येते आपल्या घरी आणि ती गाड्या चालवायला आपल्या घरची दोघंही जाते, ती गाड्यांकडं पळापळ असते, त्यांच्या मागं खूप संघर्ष करते ती, पण त्यांचं गाड्यांचं असतं. त्यामुळं मी एकटी करते, त्यामुळं मी तुम्हाला सांगते की, आणि माझ्यासाठी ही खरंच खूप खूप मोठी गोष्ट आहे बरं का. मग तुम्हाला सांगितलं ना, सपोर्ट जर असेल आपल्याला तर आपण खरंच पुढं जाऊ शकतो, आणि सपोर्ट नसेल तर मग नाही जाऊ शकत. तर मी एकटीनं केलेला संघर्ष आहे म्हणूनच तुम्हाला वेळोवेळी सारखी सांगत राहते की खरंच खूप मोठा संघर्ष केला आहे आणि आज मी यशस्वी झाली. तर फक्त माझ्या डोक्यावर ना माझ्या स्वामी आईचा हात आहे म्हणून मी यशस्वी झाली. तर यशस्वी तुम्हाला जर व्हायचं असेल ना, तर मग स्ट्रगल तर करावंच लागणार आपल्याला, तरच आपण यशस्वी होत असतो. तर बघा, करून बघा. आणि दुसऱ्याच्यात जाण्यापेक्षा ना मला स्वतःचा व्यवसाय करायला खरंच मनापासून पहिल्यापासूनच आवड होती, आणि ती आवड आणि ती जिद्द होती की आपण स्वतःच्या पायावर उभं राहायचं. तर मी यशस्वी झालेली आहे आणि मला खरंच का सांगायला पण खूप छान वाटते. आणि तुम्ही मला सपोर्ट करताय, ही पण खरंच खूप माझ्यासाठी आनंद आहे बरं का. म्हणजे एकीकडं आनंद आणि एकीकडं दुःख झालं माझ्यासाठी. कारण का तर आपली शेळी एक्सपायर झाली, त्यामुळं मला तिथं म्हणजे खरंच खूप दुःख वाटलं बरं का. आणि इकडं आनंद, तर माझा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, म्हणजे व्हायरल म्हणजे भरपूर व्ह्यूज आले. ती माझ्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट आहे. ही झालेत ती एवढ्या व्ह्यूज आले, त्या लाईक पण भरपूर आले त्या. आणि मला माझ्या यूट्यूब फॅमिलीचा पण खरंच खूप सपोर्ट आहे बरं का. तर असाच सपोर्ट द्या, आणि असंच आपल्या आबांच्या लाडक्या ताईचं चॅनल, आणि मी एक शेतकरी ताई, तर माझं चॅनल असंच पुढं न्या. आणि माझंही नाव तुम्हाला कसं वाटतंय ती पण मला कमेंट करत जावा, आणि थोडंसं कमेंट करत जावा आणि बोलत जावा. बोलल्यावर पण मला खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि आपली यूट्यूब फॅमिली आपल्यासोबत आहे असं वाटतं, आणि खूप खूप छान वाटतं बरं का. तर सांगायला पण अगदी आनंद होतो. तर म्हणलं चला आज सकाळी सकाळी व्हिडिओ बनवावा एक. आणि माझी ना आणखीन गायींची कामं झाली ती, पण आता घरातलं कपडे, भांडी, स्वयंपाक हे सगळं राहून गेले, पण पहिल्यांदा मी व्हिडिओच बनवायला घेतला आहे. कारण का तर परत ना मग एकदा राहिलं की राहून जातं व्हिडिओ बनवायचं, मग
कामात आपण मग्न होतो आणि परत वैरण आणायची असते, मग लगेच वेळ जातो. आता उन्हाळा पण वाढला आहे, उन्हाळ्याची पण थोडी काळजी घ्यायला लागते. तर हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे की तुम्ही मला सपोर्ट केला आहे आणि असाच सपोर्ट करा आणि असंच पुढं चॅनल न्या. तर बघा तुमच्या आबांची लाडकी ताई किती आज हॅप्पी आहे आणि आनंदी पण आहे, म्हणून आज मी घरात व्हिडिओ बनवला आहे. आणि गाईंच्या गोट्यात पण गेलती चक्कर, तर माझी असतीच इकडून तिकडं तिकडून इकडं करताना पण मी सारखी गोट्यात चक्कर मारत असते गाईंच्या. तर बायका केलेलं सांगितलं मी, तर माझी ना एक जावची मुलगी आहे आणि ती शाळेला जाते दररोज. मी दारात बसली आणि ती ना मला न चुकता शाळेत जाताना बाय केल्याशिवाय जात नाही, म्हणून मी तिला बाय केलं. मग परत व्हिडिओ काढत होते, आता तिला तर काय माहिती. तर ही ना आपल्या मुक्त गोट्यातलं झाड आहे आणि इकडं ही मी अशी कोंबडी बसवली. तर हिला ना दुसऱ्या कोंबड्या त्रास देते त्या, तर हिला झाकून टाकली आणि इकडं आपली दारात बाग आहे. फुलांची थोडीशी फुलं लावली ती आणि मोगऱ्याला पहिल्यांदाच फूल लागलं. आता मोगऱ्याचा सीझन चालू झाला, उन्हाळा म्हणलं की मोगऱ्याला फुलं भरपूर लागते तिकडं. आणि आबोलीचं झाड बघा किती छान फुलं लागले त्याला. आणि इकडं ही जास्वंद विकत आणलेली आहे आणि इकडं शिळी ओरडत होती, मग तिला पाणी पाजायचं होतं. तर मग पाणी ठेवायला गेले तर अंतुल्यानं असा दरवाजातच बसला होता, दरवाजाच उघडता येत नव्हता. मग ती उठत पण नाही लवकर, कसा तरी ढकलून मी दरवाजा उघडला आणि बादली भरून शिळीला पाणी नेऊन ठेवलं. तर मग शिळी तानेजली होती, त्याला कुट्टी खाती, परत चाळ गहू असं खाती. मग इकडं परत म्हणलं गाईचे बघा दाखवा बैठक कशी बसली, ते एकदम आराम बसले त्या गाई. आणि तिकडं ना आणखीन शेडमध्ये 2 जाऊन उभा राहिले त्या. तर ह्यांचं कामच आहे आता निवांत बसायचं. आणि शेणखत उचलल्यामुळं गोटा पण आता परत स्वच्छ वाटायला लागला आहे. एकही दगड बारका मोठा सगळं दगड उचलून साईडला एका कडेला जाळीच्या टाकल्यात. आणि ही तुतीचं झाड आहे ना, ह्या झाडाला फळं आले, ती एवढं छान वाटतं. ही लाल आणि कलर जांभळ असतो ना तसा कलर येतो. तर ही खायला आंबूस लागतं आणि लहान लेकरं ना ह्याला खरंच खूप आवडीनं खाते ती. असं ही सावलीसाठीच लावलेलं आहे मी. आणि इकडं ही पाठीमागं आपल्या आंब्याचं झाड आलेलं आहे ना, तर त्याला पण मोहर लागला आहे, पहिल्यांदाच फळ आलं आहे ह्या पण आंब्याला. तर खरंच खूप छान वाटतंय. आणि इकडं आपली लाईट पण आलती आणि मोटरांचं पाणी चालू झालं. तर मग शेततळं भरायला पण आज आणखीन टायमिंग आहे, तोपर्यंत म्हणलं व्हिडिओ काढून घ्यावा. आणि ही समोर मका दिसते ना, त्या मकाला पाणी द्यायचं आहे, तिला मी काल फवारा मारून घेतला आहे. आणि आज भिजवून काढायची. दिवस पाळीची लाईट आहे, रात्रपाळी चालू झाली की परत मग रात्रपाळीची दारं धरायचं कोण, हा मोठा प्रश्न असतो. तर इकडं ना ही फणसाचं झाड आहे. गाडी आली ती दारात फणसाच्या, म्हणजे झाडांचीच गाडी आली ती. तर मग ही फणसाचं एक रोप आणि गुलाबाचं एक रोप घेतलं होतं. तर ही फणसाचं झाड एवढं मोठं झालं आहे, तर ह्याला फणस लागतील का तर लागल्याशिवाय तर आपल्याला काहीच कळणार नाही. आणि किती मोठं होतं काय माहिती. तर इकडं रामफळाचं, पेरूचं, नारळाचं, तर नारळाच्या झाडाला बघा किती मस्त नारळाचं झाड आलं आहे आणि किती छान वाटतंय. तर लवकरच ह्या पण नारळाला आपल्या नारळ लागावं. घरचे 2 वर एक नारळाचं झाड आहे आंब्यापाशी, मी दाखवलं आहे व्हिडिओमध्ये. आणि ही खाली